तर हे आमच्या गिमोण्यातलं तळा आणि आमचे पुणेकर साई हे खास तळ्याचा आनंद घ्यायला आले पुण्यातून. म्हणजे पुण्यातून मोठे मोठे डॅम आहेत त्यात ते पोहतात जाऊन. विघ्नेश, किसना आणि तळ्यातलं पाणी पुण्यावर्षी भरपूर आहे. आकाश आमचा उलटा पोहतो इथे. आणि हे मितेश, प्रवीण, कुणाल, संतोष. तर आज सुट्टी आहे, संडे, तर थोडा पोहण्याचा आनंद. आणि भाई आमची मजा करतात जीवाची. सुरमार सूर. मार. सायन्स सूर मारली. पाणी एकदम क्लिअर आहे पण तर कचरा नको पाहिजे होता. तर इथे सर्व दापोलीतले गणपती विसर्जन होतात तळ्यामध्ये. हे तुम्हाला माहिती असेल, गिमोण्या तळा विद्यापीठ इथे लागूनच आहे. आणि ह्यावर्षी इथं रॅलिंग पण मस्त सुंदर केले आहे की कोण खाली पडू नये म्हणून. पूर्ण स्टील कोटिंग आहे. खूप छान तळ्याची सर्व दक्षता घेतलेली आहे की इथे कोण पडू नये म्हणून. तर आधी सावधगिरी सर्व पूर्ण केलेली आहे. आणि आज आमचा संडे आहे तर पोहायचा थोडा एन्जॉय. 8 जण आहेत. कोणाला जोरात मार, जोरात मार. मिळते उलट्यात मार, उलट्यात जरा जोरात. पाणी पी अजून. प्रवीण प्रवीण अरे या ये पोहा. टाका उड्या टाका. बाई लगेच दमला आमचा उड्या मारून. कसे गणपती विसर्जन करणार तू? त्याला दोघात बोल ऐकायला जाणार. हा रेडी रेडी. हा तिकडे जाऊ इकडे धवडी पॅन्ट ना पाय वाला तिथं घरात आला की काय तिकडे कुठं जाऊ साईड नाही येत तुमची.
असा मासाच आहे एक प्रकारचा बघ काय बघ असं म्हणतो बोईट आहे ती. हा कुठला आहे मासा? हा डॉल्फिनच वाटतोय तो बघ. चप्पल उडी मार चप्पल उडी. गावा टिपका वाला तुला जिंदगी काय बेडूक उडी मारला ना बेडूक. त्याची पळापळ काय चालली बघ. जाऊ उडी टाक तो बघ. थांबू नको राहू दे. स्माइल दे जरा स्माइल. ही नको नीट द्या. चला ए पाऊस येतोय लवकर चला मारा सूर. हा आकाश इकडं आलाय पाठवून. मितेश सपकाळ दिसता इथे. दिसतोय दिसतोय मितेश सपकाळ. चला तर मंडळी आता आम्ही निघालो घरी. सर्वांचा पोहून झालेला आहे. मनसोक्त सर्व पोहलेले आहेत. हा आपला भाव साईडनेच नुसता फिरतोय. त्याला पोहाने येत नाही म्हणून. तर तिकडे आपले विघ्नेश साहेब ही सर्व साई पुण्यातून आले पोहण्यासाठी. आणि तळ्यात थोडी घाण पण झाले. आणि संतोष तिकडं जरा गवत पडले ते तळ्यातला काढतोय. हे बघा बरं हे सर्व गावकऱ्यांनी लक्ष घ्या. गवत झालं आहे ते सर्वांनी एकदा काढायला हवं. तर आपल्याला तळा स्वच्छ ठेवत असेल तर करावंच लागणार आहे. तर आम्ही आता निघतोय घरी. हे सर्व तर पोहून कंटाळे आहेत. तर चला आपण पुढच्या वेळेस भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.